नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपूर लाईव्हचंच नवीन चॅनल मराठी बातमी 24 तास। पंढरपूर लाईव्हच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बातम्या सर्वसामान्य दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मराठी बातमी 24 तास हे नवीन चॅनल सुरू केले। आता या चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या बातम्या पाहता येणार आहेत। हे चॅनल आपण नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ही तुम्हाला सर्वप्रथम विनंती। बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। सातारा जिल्ह्यामध्ये कढई का धुवून दिली नाही अशी विचारणा करणाऱ्या पतीला रागाच्या भरात पत्नीनं चाकूनं मारहाण करत त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। नाश्त्यासाठी कढई का दिली नाही अशी विचारणा केल्याच्या रागातून पत्नीने पतीवर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला चढविला। यात पती जखमी झाला असून या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना मंगळवारी शाहूपुरीत घडलीये। भाग्यश्री पुरुषोत्तम साळवी, वय वर्ष 37, राहणार समता पार्क, शाहूपुरी, सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पत्नीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम पांडुरंग साळवी, वय वर्ष 40, राहणार समता पार्क, शाहूपुरी, सातारा यांनी पत्नी भाग्यश्री साळवी यांना नाश्त्यासाठी कढई धुवून का दिली नाही अशी विचारणा केली। या रागातून पत्नीने घरातील भाजी कापण्याची सुरी घेऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला। पुरुषोत्तम साळवी यांच्या उजव्या पायाच्या नडगीवर ठिकठिकाणी सुरीचे वार करण्यात आले। या झटापटीत पत्नीच्या हातून सुरी घेत असताना साळवी यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच मनगटाजवळ त्याचप्रमाणे उजव्या हाताच्या मनगटाजवळ पत्नीने चावा घेऊन त्यांना जखमी केले, तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। या प्रकरणानंतर पुरुषोत्तम साळवी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी संशयित भाग्यश्री साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला। हवालदार वाघ हे अधिक तपास करत आहेत।